लाडकी बहिणींना लाडक्या 17वा हप्ता सर्व लाडक्याताईंना आतुरता लागली हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे 17वा हप्ता कधी भेटणार आहे याचं वितरण कधी सुरू होणार आहे आणि बघा लाडक्याताईंनो बघा 17वा हप्ता भेटायला आता किती दिवस शिल्लक राहिले आहेत या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर 17वा हप्ता 18वा हप्ता एकत्र भेटणार का 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार का अजितदादा पवार यांच्या पीएस सोबत या ठिकाणी आज माझं बोलणं झालेलं आहे आणि अजितदादा पवार यांची या ठिकाणी लवकरात लवकर मी भेट घेणार आहे तर लाडक्याताईंनो बघा आपल्या सगळ्या मागण्या अजितदादा पवार यांना मी सांगणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि 17वा हप्ता कोणाला भेटणार आहे केव्हा भेटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे लाडक्याताईंनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जवळजवळ एक महिना संपून गेलेला आहे एक महिना संपून गेलाय नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या ठिकाणी जवळजवळ 15-20 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत तर आज या ठिकाणी लाडक्याताईंना वाटत आहे की बाबा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता आता एकत्र भेटायला पाहिजे कारण की 17वा हप्ता भेटून काय आता जास्त मोठं होणार नाहीये कारण की डिसेंबर महिना ऑलरेडी संपत आलेला आहे तर लाडक्याताईंनो तुम्हाला पण असं वाटतंय का की लवकरात लवकर या ठिकाणी 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे चला वेळ लागेल तर आता मी तुम्हाला दाखवत आहे कोणाला हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर वाटप तारीख काय असणार आहे म्हणजे हा 17वा हप्ता कोणाला भेटणार आहे कधी भेटणार आहे या तारखा काय असणार हे आपण बघणार त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता एकत्र येणार का चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया अजितदादा पवार यांच्याशी या ठिकाणी मीटिंग लवकरात लवकर माझी होणार आहे त्यांना मी हे सगळे मागणी पत्र मी देणार आहे आणि लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे बोलतो त्या ठिकाणी खरं करून तुम्हाला मी दाखवत असतो लवकरात लवकर त्याच्या संदर्भातले फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे अजितदादा पवार यांना मी भेटणार आहे पर्सनली त्यांना सगळ्या मागण्या मी सांगणार आहे तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या काही जरी अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत कारण की त्या सगळ्या अडचणी या ठिकाणी मागणी पत्रामध्ये मी तयार करून या ठिकाणी अजितदादा पवार यांना मी दाखवणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तक्रार कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे चला तर वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक दाखवतो ती म्हणजे महाराष्ट्र टाइम्सची एक बातमी आलेली आहे ती म्हणजे ई-केवायसी चुकली तर 3000 हुकले बघा 3000 रुपयाची सगळीकडे आता बातमी लागायला सुरुवात झालेली आहे 17वा हप्ता तर काय आता भेटला GR पण आलेला आहे भेटणार तर 1500 रुपये काय मोठी गोष्ट होणार नाही की 1500 रुपये आले म्हणजे काय मोठी गोष्ट होणार नाही पण या ठिकाणी 18वा हप्ता जर त्याच्यासोबत भेटला तर खूप चांगलं होणार आहे आणि जवळजवळ बघा बऱ्याच टीव्ही चॅनलला महाराष्ट्र टाइम असेल सकाळ न्यूजपेपर असेल साम टीव्ही असेल ॲग्रो1 असेल किंवा अजून बरेच असेल टाइम्स नाव मराठी असेल अशा बऱ्याच न्यूजपेपरला आता एकच बातमी यायला लागली 3000 रुपये अकाउंटला येणार नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र भेटणार अशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरू झालेले आणि लाडक्याताईंनो तुम्हाला काय वाटतंय 3000 रुपये भेटायला पाहिजेत का आपण ही मागणी करतो सरकारकडे मागणी करतो सरकारचं पूर्ण लक्ष आता निवडणुकीमध्ये लागलेलं आहे आता निवडणुका चालू असताना जर आपण ह्या मागण्या केल्या तर नक्कीच सरकार आपल्या मागण्या पूर्ण करणार लाडक्याताईंनो ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा नक्कीच त्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी कमेंट बॉक्समध्ये सहमत आहे सपोर्ट आहे असं लिहायचं आहे चला ई-केवायसी चुकली तर 3000 हुकले शेवटची तारीख जवळ आलेली आहे लगेच ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या तर या ठिकाणी लाडक्याताईंनो लवकरात लवकर परत एकदा सांगतोय ज्या लाडक्याताईंची ई-केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे ज्या लाडक्याताईंची ई-केवायसी चुकली आहे त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घ्यायची आहे आणि ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत वडील नाहीयेत पतीपासून दूर राहतात किंवा पतीपासून काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना तलाक वगैरे किंवा त्यांचं सर्टिफिकेट भेटत नसेल त्या ताईंनी नेमकं काय करायचंय त्या सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता बघा काही ताईंचे असे पण प्रश्न आलेत बघा खूप मोठा गंभीर एक मुद्दा तुम्हाला मी सांगतोय लाडक्याताईंनो अशा काही लाडक्याताई आहेत त्यांना त्यांचे वडील या ठिकाणी त्यांच्या सोबत राहत नाहीत म्हणजे काय त्यांचं लग्न झालेलं नाहीयेत अविवाहित लाडक्याताई आहेत आणि त्यांचे वडील त्यांच्या सोबत राहत नाहीत म्हणजे वडील तर आहेत असं मृत्यूचं सर्टिफिकेट पण जोडता येत नाहीये आधार कार्ड त्यांचे वडील त्यांना देत नाहीयेत मग त्यांनी नेमकं काय करायचं तर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे लाडक्याताईंनो अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांचे वडील त्यांना त्यांचं आधार कार्ड किंवा OTP सांगत नाहीयेत त्या त्यांच्यापासून दूर राहतात
तर अशा लाडक्या बहिणीला आपल्याला हा प्रश्न मी आदित्य तटकरे मॅडमला आणि अजितदादा पवार यांना दोघांना पण या ठिकाणी मी मागणीनुसार विचारणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये मीटिंग सेट होऊन त्यांच्याबरोबर मी बोलणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आपले कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर लाडक्या बहिणी आणि महत्त्वाची गोष्ट 31 डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्या. 31 तारखेपर्यंत जर नाही झालं तर पुढे मुदतवाढ होते का नाही होते हे आपल्याला आता माहीत नाहीये, कारण की ऑलरेडी एकदा मुदतवाढ भेटली 1-1.5 महिन्याची. तर त्याच्यामुळे सर्वांनी पटपट आपली KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. चला आता वेळ नाही तर अजून एक तुम्हाला ही गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींनो या तारखा काय असणार आहेत बघा. बऱ्याच लाडक्या आता विचारायला लागल्यात, सर 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. भरपूर झालं, भरपूर गप्पा मारल्या, भरपूर इकडे तिकडे बोलले, सगळं झालंय, मग नेमकं तारीख तेवढी सांगून टाका सगळ्या लाडक्या. आणि माझ्याबद्दलच नाही, सगळ्याकडे असं हेच चालू झाले की बाबा काय ते आता व्हिडिओ सगळेजणच काढायलेत, युट्यूबवर सगळेजण व्हिडिओज बनवायला लागलेत, लाडक्या बहिणीला सगळं सांगायला लागलेत, पण लाडक्या बहिणीला तारीख काय कोणी सांगायला गेले. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला आधी मी हे सांगतोय काय असेल ते, आणि तारीख कधी असणारी वितरणाची ती पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लाडक्या बघा 8 डिसेंबरला या ठिकाणी GR आला होता. कोणता? 17वा हप्ता वाटपाचा GR आला होता 8 डिसेंबरला. आता जवळजवळ आज 17-18 तारीख तुम्हाला पाहायला मिळेल डिसेंबरची. 2,63,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे. 263 कोटी रुपयांचा निधी पण मंजूर झालेला आहे. पण लक्षात घ्या लाडक्या, 16 डिसेंबरला महापालिका आचारसंहिता लागली. बघा, महापालिकांची आचारसंहिता काल लागलेली आहे. आता लक्षात घ्या, पुन्हा 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. जेव्हा बघा महापालिकाची निवडणुका अजून बाकी आहेत, पण त्याच्या अगोदर नगर परिषदा वगैरेच्या खालच्या लेवलच्या निवडणूक होत्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खालच्या स्तराच्या, तर त्यांच्या निवडणुका झाल्या होत्या 3 डिसेंबरला. त्यांचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत 21 तारखेला. 21 डिसेंबरला निकाल लागणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ती आचारसंहिता संपणार आहे 21 तारखेला. 21 तारीख च्या वेळेस या ठिकाणी काही झालं, 21 किंवा 22 तारखेला जर काही निघालं तरच तुम्हाला या ठिकाणी भेटेल, नाहीतर डायरेक्ट बघा 26 जानेवारी, परत सांगतोय 26 जानेवारीला महापालिकाचा निकाल लागणार आहे, आचारसंहिता संपणार आहे. 16 जानेवारीपर्यंत मग तुम्हाला लाडक्या बहिणींनो थांबावं लागणार आहे. परत सांगतोय, तुम्हाला वाटत असेल की सर एवढी मोठी डेट, ऑलरेडी 2-2.5 महिन्याचा गॅप पडेल. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मी आता ते सांगतोय, 2-2.5 महिन्याचा गॅप पण पडू शकतो जर या आचारसंहितामध्ये या वेळेस जर 21 डिसेंबरच्या त्या आठवड्यामध्ये जर या ठिकाणी काही आली अपडेट तरच या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटेल, नाहीतर डायरेक्ट पुढे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये हप्ता भेटेल. लाडके जणू ही तुम्हाला मी पहिलं सांगतोय. बघा, आज तुम्हाला एक रेकॉर्डिंग करून ठेवा लाडके जणू. परत सांगतोय, अजून महाराष्ट्रात ही गोष्ट कोणी सांगितलेली नाहीये, कारण की मी ज्या चौकशी केली आहे, मी PA बरोबर ज्या बोललेलो आहे, आदित्य तटकरे मॅडम असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या PA बरोबर मी चर्चा केली, त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवत आहे की ह्या आचारसंहिता चालू आहेत. आता आचारसंहिता चालू आहे, त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा लाडके जणू, वाटलं तर रेकॉर्डिंग करून घ्या. ट्रिक्स गुरु हा तुमचा जो दादा आहे, ट्रिक्स गुरु दादा आहे, तो महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर तुम्हाला ही अपडेट देत आहे. परत सांगतोय, रेकॉर्डिंग करून ठेवा. वाटलं तर जी अपडेट काय आहे, तर तुमचा हा जो हप्ता असणार आहे, हप्ता तुमचा जानेवारी महिन्यापर्यंत जाऊ शकतो. लाडके जणू, जानेवारी महिन्यापर्यंत जाऊ शकतो. रेकॉर्डिंग करून ठेवा. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.